नमस्कार. मधुराव सीझन 2 च्या पहिल्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कसे आहात सगळे? पहिला भाग संपून खूप दिवस झाले. पण तरीही मला खूप अभिमान वाटतो की मधुराव 1 च्या निमित्ताने अनेक जण लिहायला लागले, त्यांना व्यासपीठ मिळालं आणि या मधल्या आपल्या ब्रेकमध्ये त्यांनी विविध उपक्रम सुरू केले किंवा विविध उपक्रमांचा ते भाग झाले, पण लिहिणं सोडलं नाही. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की मधुरावने जी सुरुवात केली ती आजही चालू आहे यशस्वीरित्या. हे पाहायला खरंच मनापासून आनंद मिळतोच आणि समाधानही मिळतं. आपला आता मधुराव सीझन 2 आपण सुरू केलाय. तुम्ही सगळ्यांनीच प्रोमोमध्ये पाहिलंच आहे की आपण शनिवारचे जे भाग आहेत ते आपण पूर्वीसारखे लाईव्ह करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण कविता आणि लेख वाचणार आहोत. आणि रविवारचे जे आपले भाग असणार आहेत ते माझ्या YouTube चॅनलवर मधुरा वेलणकर साटम या चॅनलवर डायरेक्ट प्रीमियर होणार आहेत संध्याकाळी 6 वाजता. त्यामुळे उद्या संध्याकाळी 6 वाजता माझ्या YouTube चॅनलवर तुम्हाला उद्याचा एपिसोड पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये विजय कुवळेकरांनी निवडलेली कथा आणि त्याचं सादरीकरण नावाजलेले कलाकार असं करणार आहेतच. दर एपिसोडमध्ये वेगळी कथा, त्या लेखकांशीही आपल्याला तिथे संवाद साधता येईल आणि त्यानंतर एखाद्या छान कलाकाराकडनं ती कथा आपल्याला ऐकता येईल. त्यामुळे आज आपण लाईव्ह आपण भेटतो ही आपल्याला सवय आहेच, पण उद्या YouTube चॅनलवर पहिल्यांदाच आपण प्रीमियर करणार आहोत. त्यामुळे तुमची साथ तिथेही अशीच लाभू दे अशी आशा करते. आता अजून एक मला सूचना आधीच करायची आहे मधुराव सीझन 2 सुरू व्हायच्या, कारण पहिल्या सीझन मध्ये मी जवळजवळ 60 जणांचं लिखाण वाचलं आणि पुन्हा एकदा 300 मेल्स आलेले आहेत आणि तुम्ही विचार करू शकता की या सगळ्यांचा अंतर्भाव करणं खरंच कठीण आहे. आणि काही जणांचं असंही म्हणणं आहे की आमचं लिखाण आवडलं नाही का, आमचं घेणार नाहीत का मधुराव मध्ये, अशाही मेल्स मला येत आहेत. तर असं नाहीये, तुमचं लिखाण मी नक्की वाचतेय, तज्ज्ञ सुद्धा वाचतायत, त्यातनं निवड केली जाते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मधुराव या प्लॅटफॉर्मवर आपण व्यासपीठ म्हणून नक्कीच याकडे पाहिलं पाहिजे. पण म्हणून तिथे आपला कार्यक्रम झाला नाही किंवा तिथे आपलं लिखाण वाचलं गेलं नाही म्हणजे आपलं लिखाण वाईट आहे का, तर नाही. तुम्ही लिहित राहा, व्यक्त होत राहा, ते सगळ्यात महत्वाचं आहे. मधुराव मध्ये नक्कीच कधीतरी तुमचं लिखाण आपण वाचू, पण निराश होऊ नका, खट्टू होऊ नका आणि लिहित राहा. ही सूचना मला सगळ्यांना करायची आहे. आणि त्याचबरोबर आज आता आपण नवीन सीझन सुरू करतोय. तर या सीझन मध्ये आपल्या बरोबर काही गोष्टी जुन्याच असणार आहेत. जसा आपला टेक्निकल सगळ्या गोष्टी सांभाळणारा मनीष नेने हा आपल्या बरोबर आहेच आणि आपला रोहित, तुमच्या सगळ्यांचा लाडका आणि माझाही लाडका रोहित सुद्धा आपल्या बरोबर असणार आहे. तर रोहित, तुझंही मधुराव सीझन 2 मध्ये खूप खूप स्वागत. मधुराताई, तुला कसं वाटतंय सीझन 2 सुरू होतोय तर? मी प्रचंड एक्साइटेड होतो. माहितीये, तू जेव्हा पहिल्यांदा मेसेज केलास ना की आपण सीझन 2 सुरू करायचंय, माझं झालं की कधी तू सांग मला, मी एका बाजार तयार. तू सांग, तू तू सिर्फ बोल दे, मैं हूं तयार तेरे लिए. वा वा. आणि मला असं वाटतं की हेच ही सगळ्यांची जी ऊर्जा आहे ना, एक सकारात्मक ऊर्जा ती मधुरावला मिळालेली आहे. आणि मी असं म्हणते की मी वर्षानुवर्ष आज काम करते, पण कधीतरी काहीतरी आपलं देणं असतं. कदाचित मधुराव हा कार्यक्रम माझ्याकडनं तुम्हाला देणं आहे, कारण तुम्ही कायमच कौतुक करत आलेला आहात. पण हे माझं देणं आहे कुठेतरी, आणि म्हणून तुमचं कौतुक करणं हा माझा या कार्यक्रमातनं उद्देश आहे. आपल्या पहिल्या सीझनला इतका छान प्रतिसाद मिळाला की आपण त्याचा दिवाळी अंक काढायचं ठरवलं आणि हा दिवाळी अंक नक्की येणार आहे दिवाळीमध्ये. आणि मला आज या निमित्ताने हे सांगायला आवडतंय की आपण मधुराव सीझन 1 केला आणि त्याच्यामध्ये वाचलेलं सगळं लिखाण या मासिकामध्ये येणार आहेच, पण त्याचबरोबर मधुराव सीझन 2 मध्ये सुद्धा ज्यांचं ज्यांचं लिखाण आपण वाचणार आहोत ते सुद्धा लिखाण मधुराव दिवाळी अंकामध्ये छापलं जाणार आहे. त्यामुळे मधुराव 1 आणि मधुराव 2 या दोन्ही भागांचे मिळून असा हा आपला दिवाळी अंक असणार आहे आणि त्याची तयारी चालू आहे. वेळोवेळी ज्यांचं ज्यांचं लिखाण आहे त्यांच्यापर्यंत मी नक्की पोहोचेन. आणि आता आपण आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. प्रस्तावना आपली भरपूर झालेली आहे पण आपण सुरुवात करूया. आणि पहिली कविता आहे ती सावनी गोगटे गिरगावहून तिची कविता आहे. तिच्याबद्दलही मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, पण त्याआधी आपण तिची कविता ऐकूया. मी रोहितला विनंती करते की तिची एक कविता रोहितने सादर करावी. नक्कीच. सावनी गोगटे हिची ही जी कविता आहे, त्या कवितेचं नाव आहे इथे कवी राहतो.
मी इथे शब्दांच्या पाचोळ्यात अडकून पडले. मी इथे शब्दांच्या पाचोळ्यात अडकून पडलीये. केव्हाची हाक मारतेय, अजून कोणीच इकडे फिरकलं नाही. घनगर्द पाचोळ्यातून चालताना सतत कुणीतरी पानं उलटल्याचा आवाज येतो. घनगर्द पाचोळ्यातून चालताना सतत कुणीतरी पानं उलटल्याचा आवाज येतो. कुणी लिहितो, कुणी आपणच पान फाडतो, बोळा करून फेकून देतो, परत लिहायचा प्रयत्न करतो. त्याच्या बोरूची खरखर इथल्या शांततेत स्पष्ट ऐकू येते. झाडं फांद्या हलवतात, सारे शब्द पानांसारखे सळसळत राहतात. त्याच बोळ्यांच्या, फाडलेल्या पानांच्या, सुचलेल्या शब्दांच्या अनंत पाचोळ्यात मी अडकून पडली आहे. केव्हाची हाक मारतीये तरी कुणीच इकडे फिरकत नाही. मीच एकटी धडपडते पाचोळ्यातून बाहेर पडण्यासाठी. परत एकदा साचलेले कागद ओरडतात, पकड घट्ट करतात, पानं सळसळतात, बोरूची खरखर पुन्हा घुमते. झाड बुंध्यावरून एक इवला पक्षी येतो. माझ्या कानात चिवचिवतो, इथे कवी राहतो. नेहमीसारखी पुन्हा झाडं बहरतात, फुलं फुलतात, वाऱ्याची झुळूक येते, पाचोळा सैरावैरा उडतो. त्यातलीच काही पानं मी झेलते. त्या पाचोळ्यातच मला सापडतात हरवलेले शब्द. वा, खूप छान वाचलीस रोहित. आणि खूप छान कविता होती. सावनीला आपण भेटूया. सावनी गोगटे. हाय सावनी, कशी आहेस? हॅलो, मी मस्त. मला खूप छान वाटतं इथे येऊन. कशी वाटली? रोहितने कशी वाचली कविता? रोहितने छान वाचली. रोहित उत्तम वाचतोच, आहेच त्याच्याकडे ती कला. त्यामुळे छान वाचली त्याने. सगळ्यात आधी मला हे सगळ्यांना सांगायचं आहे की मी मगाशी म्हणाले सावनीविषयी तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तर ज्या वेळेला मधुराव सीझन 1 आपण सुरू केला, तेव्हा सुरू करताना एक वेगळा प्रयत्न म्हणून हा उपक्रम मी सुरू केला. त्याला कशी पुढे म्हणजे काय काय त्याचं होणार आहे, त्याला कसा प्रतिसाद मिळणार आहे, हे काहीच मला माहिती नव्हतं. आणि त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा वृत्तपत्रातून मला फोन आला आणि या कार्यक्रमाची दखल घेतली गेली. ते वृत्तपत्र होतं महाराष्ट्र टाइम्स. आणि ही जी दखल घेतली गेली आणि आपल्या मधुराव सीझन 1 विषयी लिहून आलं, ते लिहिलं होतं सावनी गोगटेने. आणि मला असं वाटतं की साध्या फेसबुकवरचा एखादा कार्यक्रम त्याची दखल घ्यावीशी वाटणं आणि ते पेपरमध्ये छापून येणं, ही सुद्धा कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीची मिळकत आहे. आणि ही सावनीच्या निमित्ताने आपल्याला मिळाली. त्यामुळे सावनी, सगळ्यात आधी तुझे आभार. आणि मला हेही सांग की तू काय काय करतेस. म्हणजे आता महाराष्ट्र टाइम्स मध्ये तू लिहिलंस, हे तर सगळ्यांना कळलं, पण तरी सुद्धा तुझ्याविषयी जाणून घ्यायला आवडेल, तू काय काय करतेस. आधी तू महाराष्ट्र टाइम्स विषयी सांगितलंस तर त्याच्याविषयीच मी बोलते. म्हणजे हे कसं मला का वाटलं हे लिहावं असं तुझ्याबद्दल, कारण रोहितला मी ओळखते, तो माझा मित्र आहे, त्यामुळे त्याच्याकडनं मला खरं तर हे मधुराव विषयी कळलं होतं. आणि मी पहिल्यापासनं पहिला एपिसोड तुझा बघितला, दुसराही बघितला, आणि तो खूप आवडला मला. म्हणजे तुझा जो एक प्रयत्न होता की आमच्या सारख्या वाचकांना किंवा बाकीच्या लोकांचं साहित्य सुद्धा इतरांपर्यंत पोहोचवण्याचा, तो मला आवडला. आणि मला असं वाटलं की ह्याची दखल घ्यायला हवी. आणि मला मटामधनं सुद्धा खूप छान सपोर्ट मिळाला त्यांचा, की ते म्हणाले लगेच की हो तू लिही त्याच्यावर. आणि जेव्हा तुझ्याशी पहिल्यांदा बोलले तेव्हा मी खूप एक्सायटेड होते की माझ्या कविता मला कधी पाठवायला मिळतायत. आणि आज आणि आज असा अनएक्सपेक्टेडली योगायोग असा आलाय जुळून योग की सादर झाल्यात कविता. तर मी काय करते म्हणजे आता मी माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलंय आणि आता मी जर्मन शिकतेय साइड बाय साइड. पण मला लेखनाची आधीपासूनच आवड आहे. म्हणजे मी साधारण कधीपासून सुरुवात केली म्हणावी तर एक 5 वर्षाची वगैरे असेल तेव्हापासून मी करते. म्हणजे लिहिता येत नसलं त्या वयात तरी मी बोलत होते, छोट्या छोट्या चारोळ्या म्हणा. एक 5 वर्षाच्या मुलीला जेवढं शब्दांची माहिती असते तेवढे शब्द तोडके मोडके जोडून मी लिहित होते, बोलत होते. आणि ते बोलणं माझ्या आई बाबांनी नोंदवून ठेवलं. आणि जेव्हा मला कळायला लागलं की
वाचन वाढलं माझं. मी वाचायला लागले तेव्हा मग आईने मला सांगितलं होतं तेव्हा की तू अशा इतक्या इतक्या वयाची होतीस तेव्हापासून तू कविता करतेस वगैरे, आणि त्यांनी त्या लिहून ठेवल्या म्हणून मला माझ्यातली ही कला मला कळली की मला जमू शकते असं. वा, खूप त्यामुळे छान. त्यांचा आणि खूप सपोर्ट राहिलाय. हां. मला असं वाटतं, की तेच खूप महत्वाचं आहे, की घरामध्ये लहानपणी आपल्या मुलाची आवड ओळखणं आणि त्याला पुरेसं पोषक असं वातावरण निर्माण करणं हे आई-बाबांचं काम असतं. आणि जेव्हा आई-बाबा तेवढे ओपन असतात किंवा लिबरल असतात, तेव्हा त्यांना ते दिसतं आणि ते आपल्याला नक्कीच पाठिंबा देत असतात. आणि मला असं वाटतं, की खरं तर 4 कविता पाठवल्या होत्या. आणि मी असं म्हटलंही होतं, की मला 4-4, 5-5 गोष्टी पाठवू नका. मला वाचता-वाचता माझी नाके नऊ येतायत. पण तरी सुद्धा मी वाचायचा प्रयत्न करते. आणि माझी पंचाईत झाली, की नक्की कुठली कविता हिची निवडावी. कारण विषय वेगवेगळे होते आणि मांडणी ही वेगवेगळी होती. तर तू कविताच लिहितेस, की अजूनही काही लिहितेस? आणि असं ठरवून काही विशेष मांडणी किंवा त्याचा अभ्यास करून तू लिहितेस? का मनातून येतं आणि कागदावर उतरतं? मनातून येतं खरं तर. म्हणजे हं. असं काही ठरवलेलं नसतं आधी, की काय लिहायचंय. ते असं सुचतं. म्हणजे कविता मी जास्त लिहिते. बाकीचं ओके. पण लिहिते. लेख लिहिते, कथा लिहिते. कथा फार कमी आहेत माझ्या, पण लेख वगैरे लिहिते मी. पण हं, कविता हं. जास्ती लिहिते आणि इथे मला आणखीन एक आत्ता तू विचारलाच आहेस हा प्रश्न, तर सांगावसं वाटतंय, की मी लहान होते 14 वर्षाची वगैरे असताना माझ्या 14व्या वाढदिवसाच्या दिवशी आई-बाबांनी अ, लहानपणापासून ते 14 वर्षापर्यंत मी जेवढ्या कविता केल्या आहेत, हं. त्याचा एक काव्यसंग्रह प्रकाशित करून मला त्या वाढदिवशी त्यांनी सरप्राईज दिलं होतं. वा 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 वा, किती किती छान आणि विचारपूर्वक गिफ्ट आहे हे. मला असं वाटतं म्हणून या प्रोत्साहनामुळेच तू आज छान लिहिती आहेस आणि छान लिहिते आहेस. मला वाटतं आधी आपण सगळ्यात प्रतिक्रिया बघूया तुझ्या कवितेवर आलेल्या. कारण आपल्याकडे प्रेक्षक आहेत, त्यांना कशी वाटली तुझी कविता? रोहित, वाच. येस, नक्कीच नक्कीच वाचेन. पण सावनीच्या कवितेवरच्या प्रतिक्रियांपूर्वी 2 प्रतिक्रिया इमिजिएटली आल्या होत्या त्या वाचतो. शुभदा अघोर आहेत, त्यांनी पटकन कमेंट केली होती, की दोघांना इतक्या दिवसानंतर पाहून खूप बरं वाटलं, खूप फ्रेश वाटलं. वाव. तू आता आई-बाबांबद्दल पण सांगत होतीस, सो ही कमेंट मी आवर्जून सांगणारच होतो आधी. ती आता हां, सांगतो मुद्दामून. हां. इथे रजनी काकू आता लाईव्ह बघते, रजनी वेलणकर. बरं. आणि रजनी काकूंनी असं म्हटलंय, की नवीन पर्वाला खूप शुभेच्छा. असं लगेच मी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत सुरुवातीला. माझ्या या मधुरव कार्यक्रमामुळे आई फेसबुकवर आली आहे, हे सुद्धा माझ्यासाठी खूप म्हणजे माझं कौतुकच आहे ते आईने केलेलं. असं मग स्वतःला तर शाबास करून घ्या असं करून. हो, हो. खरंच, खरंच. कारण आईला सोशल मीडियावर यायला मी कधीच सांगितलं नाही, आग्रह केला नाही, कारण मला माहितीये तिला ते आवडणार नाही. पण हम्म. या निमित्ताने का होईना ती मधुरव बघण्यासाठी फेसबुकवर आली. हे म्हणजे काय म्हटलं तसं माझं कौतुक, माझं बक्षीस आहे हे. आता प्रतिक्रिया कवितेवरच्या वाच. हं. येस येस. शीतल माने आहेत, त्यांनी म्हटलंय की खूप सुंदर कविता होती आणि सादरीकरण पण खूप चांगलं झालं. प्रिया काटकर आहेत, त्याही म्हणतात की खूप छान कविता होती. संध्या बल्लाळ आहेत, त्या म्हणतायत कविता खूप अप्रतिम आणि पर्वालाही शुभेच्छा. हं. आणि समीर काळे सुद्धा आहेत, ते म्हणालेत की सावनी खूप मस्त होती कविता आणि यू आर सो लकी टू बी फर्स्ट ऑफ द सीझन 2. सो अगदीच. कसं वाटतंय मग तुला आता या प्रतिक्रिया ऐकून, सावनी? खूप एक मिनिट एक खूप मिनिट एक मला मिनिट एक मिनिट एक मिनिट तिच्या पण एक ही प्रतिक्रिया घेऊया कसं वाटतंय वगैरे, पण त्यापूर्वी मला सावनीची एक गंमत सांगायची आहे. हं, आम्ही घरी बिटवीन द लाईन्स म्हणून एक कार्यक्रम करतो, ज्याच्यामध्ये सावनीने एकदा वाचन केलं होतं. तर हं, तेव्हा ती म्हणताना म्हणाली होती की तिच्या पुस्तकातनं ती वाचणार होती, खूप लहानपणीच्या आहेत त्या, कशा कशा असतील माहित नाही मला. हं. पण इतक्या लहानपणीपासून सुद्धा ना, म्हणजे आता या कवितेत अर्थात आपल्याला कळलंच की काय किती सुंदर लिहिते सावनी, पण खूप आधीपासूनच तिचं लिखाण खूप सुंदर आहे, हे आम्हाला त्या दिवशी त्या पुस्तकातनं ऐकता आलं. सो सावनी, तू असं कुठेच वाटून घेऊ नकोस. आणि एनिवे, आता बॅक टू इथं तर यू. लगेच तुला प्रतिक्रिया आलेली आहे ही सुद्धा रोहितची. पण आता तुला या कार्यक्रमात येऊन अशा प्रत्यक्ष प्रतिक्रिया ऐकून कसं वाटतंय ते सांग? मी ही कविता जेव्हा तुला पाठवली ना, तेव्हा मी कुठेतरी साशंक होते. कारण मी अशी पद्धत नाहीये. ही ही जी कविता लिहिली आहे, हा पहिला प्रयत्न आहे माझा अशी मुक्तछंदात किंवा हा एक वेगळा विषय घेऊन कविता लिहायची. तेव्हा शंका होती मनात, की आवडेल का? म्हणजे
जमलंय का मला. पण आता मला प्रतिक्रिया ऐकून खरंच खूप छान वाटतंय. आणि रोहित तर काय त्याचं त्याचंही खूप कौतुक केलंय माझं. पण मला खूप आनंद झालाय आज इकडे येऊन. आणि येस, आय एम लकी टू बी हिअर. म्हणजे फर्स्ट ह्या पर्वाची सुरुवात माझ्या कवितेने झाली आहे. हे खरंच खूप छान वाटतंय मला. वा. सावनी, तू अशीच लिहित राहा आणि तुझ्या कवितांचाही संग्रह, म्हणजे आत्ता केलेल्या कवितांचाही संग्रह छापला जावा अशी मी आशा करते. आणि तू मधुरव मध्ये आलीस, तू मधुरवला इतका छान पाठिंबा दिलास, प्रोत्साहन दिलंस, या सगळ्याविषयी खूप खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आणि आता आपल्या आजच्या भागातल्या दुसऱ्या पाहुण्या ज्या आहेत त्यांचं नाव आहे वृषाली लेले. आणि आधी मी वाचते मला वाटतं, आणि मग त्यांच्याविषयी तुम्हाला सांगते, कारण मी वाचल्यानंतर तुम्हाला अंदाज येईलच की त्या काय करतात आणि किती छान करतात. सो त्यांचा लेख आहे निगेटिव्ह इमोशन आणि आनंदी मन. एकदा एक गोष्ट माझ्या वाचनात आली होती. एका झाडावर घार आपलं घरटं बांधते आणि ती तिथे अंडी घालते. त्याच झाडाखाली कोंबडीचं खुराडं असतं. घार आणि कोंबडी एकदम अंडी घालतात. एकदा जोराच्या वाऱ्याने घारीचं एक अंड खाली पडतं. तिथे कोंबडी आपली अंडी उबवायला बसलेली असते, तिथेच आजूबाजूला ते पडतं. कोंबडी ते आपल्या अंड्याबरोबर उबवू लागते. हळूहळू पिल्लं बाहेर पडायची वेळ होते आणि त्या अंड्यातून घारीचं पिल्लू बाहेर येतं. कोंबडी त्या पिल्लाला आपल्या पिल्लांबरोबर खाऊ घालते. सर्व पिल्लं मोठी होत असतात. आता त्या पिल्लांचा शिकायचा काळ सुरू होतो. कोंबड्याच्या पिल्लाप्रमाणे घारीचं पिल्लूही कोंबड्यांसारखंच उड्या मारायला शिकतं. खरं तर घारीच्या पिल्लाचा नैसर्गिक गुणधर्म आकाशात भरारी मारायचा. त्याच्या पंखात तेवढी ताकद निसर्गतः असतेच. परंतु आजूबाजूच्या परिस्थितीला त्याने जे काही पाहिलं, त्या परिस्थितीने त्याला जे काही शिकवलं, तेच त्याच्या मनानं खरं मानलं आणि ते पिल्लू कोंबड्यांप्रमाणेच वागत राहिलं. आता मला सांगा, काय वाटलं तुम्हाला ही गोष्ट वाचून? कोणी म्हणेल काय वेड आहे हे घारीचं पिल्लू. आजूबाजूच्या पिल्लांकडे बघून त्याच्या लक्षात यायला हवं होतं की आपण वेगळे आहोत. कुणी म्हणेल कोंबडीने त्याला सांगायला हवं की तू वेगळा आहेस म्हणून. कुणी खोखो हसून देईल किंवा कुणी सोडून देईल. हीच गोष्ट आपल्या मनाला लावून बघितली तर जाणवतं की आपणही घार आहोत. आहोत की नाही? आपण नाही का स्वतःबद्दलच्या, दुसऱ्याबद्दलच्या अनेक विचारांनी स्वतःला मर्यादित करून घेतो. स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका घेतो. एखाद्या गोष्टीमधून, कुठल्या माणसांकडून आपल्याला दुखावणारा, त्रास देणारा अनुभव आला तर आपण ती भावना खूप दिवस, काही वेळेला वर्षानुवर्ष अगदी घट्ट पकडून ठेवतो. तसंच आपण अनेक जुन्या भावनिक आठवणीही उराशी जपून ठेवतो. तुम्ही साधारण तुमच्या विचारांचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ 80% विचार हे आपल्या भूतकाळाच्या आठवणींशी जोडलेले असतात, संबंधित असतात. त्यात आनंदाचे प्रसंग, यशाचे प्रसंग आणि आयुष्यात चांगल्या व्यक्ती आठवतात. तसं अनेक अपमानाचे, दुःख होणारे, मनाला खजील करणारे, निराशेचे प्रसंग सुद्धा आपण मनात खोलवर रुजवतो. आता हे खोलवर रुजलेले प्रसंग आणि गमावलेल्या व्यक्ती आठवून आजही आपलं मन हळवं होतच. याचं महत्वाचं कारण म्हणजे ह्या सगळ्याशी आपलं मन आणि शरीर यांचा थेट संबंध आहे. मनातल्या भावनांनुसार शरीर नेहमीच प्रतिसाद देत असतं. आता बघा, भीती वाटली तर हमखास धडधडतं की नाही? राग आला की आपण थरथरतो, आनंदात नाचत सुटतो. म्हणूनच आपलं मन आनंदी राहण्याकरता आणि शरीर निरोगी राहण्यासाठी आपल्याला आपले विचार, विशेषतः त्रास देणाऱ्या अनेक भावना, नको असलेल्या भावना जाणीवपूर्वक मनातून काढायला हव्यात. दृष्टिकोन बदलायला हवा. मी गेली 6 वर्ष निर्मल विसावा या नावाने हिलिंग सेंटर चालवते. अनेक निरनिराळ्या व्यक्तींच्या भावनांशी तसेच त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतींशी माझा जवळून संबंध आला. त्यांना ट्रीटमेंट देताना निगेटिव्ह इमोशन्स आणि समस्या यांचा अभ्यास जवळून करता आला. हिलिंग म्हणजे काय? हिलिंग ही एक अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट थेरपी आहे. माझ्या मते हिलिंग म्हणजे डिटॉक्सिफिकेशन ऑफ युअर थॉट्स. आता आपण एक उदाहरण बघूया.
एकदा नियमितपणे चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलाला अचानक परीक्षेत नापास होण्याची नामुष्की आली. त्याचा परिणाम असा झाला की त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक परीक्षेच्या वेळी त्याचा आत्मविश्वास फार संपून जात असे. पुढील प्रत्येक परीक्षेला त्याला खूप संघर्ष करावा लागत असे. अचानक आलेलं अपयश तो पचवू शकला नाही. या अपयशामुळे आलेल्या निराशेच्या भावनेमुळे पुन्हा आपण चांगले मार्क मिळवू शकतो हा आत्मविश्वास तो गमावून बसला. त्याच्या हिलिंगच्या ट्रीटमेंट दरम्यान त्याच्याशी बोलताना मी त्याला समजावलं की अचानक आलेल्या अपयशाचं ओझं घेण्यापेक्षा ठीक आहे, आयुष्य असंच असतं. काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या म्हणून थांबायचं नसतं, ते स्वीकारायचं. त्यातून काय शिकायचं ते शिकून त्या चुका टाळून तो मुलगा पुढे गेला. पुढच्या सर्व परीक्षा ताण न घेता नेहमीप्रमाणे त्याला देता आल्या. आपल्याही आयुष्यात असे अनेक प्रसंग, घटना आपल्या मनाविरुद्ध घडतातच की. अनपेक्षितपणे घडतात, नको असताना घडतात. या घटनांमुळे निर्माण झालेल्या नकारात्मक भावना घट्ट पकडून आपण आपल्या आयुष्याची चौकट बिघडवून टाकतो. म्हणूनच मी म्हणते, जसं आपण घर साफ करतो ना, तसंच मनही काही काही काळाने साफ करा. मनातील ही जळमट काढून टाका, मोकळे व्हा. आयुष्यातील बदल निसर्गाप्रमाणे स्वीकारा. या सगळ्यासाठी आपण छोटे छोटे उपाय करू शकतो. ज्यांना प्रचंड राग येतो त्यांचा राग राग करत बसण्यापेक्षा त्यांना माफ करा. प्रत्यक्षात बोलणं शक्य नसेल तर मनातल्या मनात क्षमा करा. कागदावर राग लिहून काढा आणि कागद फाडून टाका. आपल्याकडून चुकून कोणाला त्रास झाला असेल तर सॉरी म्हणा आणि प्रश्न सोडवून टाका. नातेसंबंधातील प्रश्न चर्चेने सोडवा. एकमेकांशी एकमेकांच्या मतांचा आदर करत मनमोकळेपणाने बोला. सगळ्या भावना व्यक्त करून मोकळे होऊन जा. प्रत्येकामध्ये, खरंच आहे हे मला खूप पटलं की प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो, त्याचं मनापासून आपण कौतुक केलं पाहिजे. खरं तर मधुरव सुद्धा हाच एक आपला त्याच दृष्टीने तयार केलेला प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे खूप छान वाटलं हे वाक्य वाचताना की प्रत्यक्षात खरंच काही ना काही गुण असतो प्रत्येक माणसामध्ये, त्याचं मनापासून कौतुक करा. समोरच्याला आहे तसं स्वीकारायचा प्रयत्न करा. ह्या सगळ्या आणि अशा अनेक उपायांनी आयुष्यातील सगळे मानसिक त्रास सोडून द्यायचे प्रयत्न करा. जाणीवपूर्वक नकारात्मक विचार टाळा. विचारात बदल केला तर निम्मे प्रश्न सहज सुटू शकतील. त्यामुळे विचारपूर्वक विचार करा आणि आनंदी आणि निरोगी राहा. हा लेख होता वृषाली लेले यांचा. तुम्हाला सगळ्यांनाच कळलंय की त्या हिलिंग सेंटर चालवतात, त्यामुळे त्यांचे अनुभव हा मला असं वाटतं की खूप मोठा असणार आहे आणि खरं तर त्यांच्याकडनं शिकायलाही खूप मिळणार आहे. पण आपण आजच्या आपल्या या लेखाविषयी त्यांच्याशी गप्पा मारूया. वृषालीताई, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. हो, धन्यवाद. मला आधी मुळामध्ये तुमचं कौतुक करायचंय. हा जो कौतुकाचा वसा तुम्ही घेतलेला आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे. आणि विशेषतः आज तुमची आई हे बघत असताना तर मला खरंच वाटतं की हा खूप कमी जण असतात की समोरच्या माणसांचे गुण जाणून त्यांचं मुद्दामून कौतुक करतात. आणि असा प्लॅटफॉर्म तुम्ही आम्हाला जो काही उपलब्ध करून दिलात, खूप छान वाटलं. थँक्यू वृषालीताई, थँक्यू सो मच. आणि मला हे खरंच म्हणजे आज मी हा लेख वाचण्याचं सुद्धा एक कारण आहे. कारण मी सुरुवात कार्यक्रमाला झाल्यापासून तुम्हाला कोणालाच विश केलं नाहीये, पण आज आपला स्वातंत्र्य दिवस आहे, त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की 73 वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून, आणि आता एक या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा एक न्यू नॉर्मल सुरू झालेलं आहे. त्यामुळे आता हे जे पुढचं येणारं वर्ष आहे ते असं वाटलं की प्रत्येक गोष्टीची सुरुवात जेव्हा अशी सकारात्मक होते त्यावेळेला आता येतोय माझा आवाज ऐकू? हा. प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपण जेव्हा सकारात्मक ऊर्जेने करतो त्यावेळेला नक्कीच त्याला यश मिळतं. आणि म्हणून आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या नवीन वर्षाकडे आपण डोळे लावून बसलेलो आहोत सगळेच, आणि सगळं ठीकठाक व्हावं या अपेक्षेने आपण सगळेच खरं तर हे स्वप्न बघतोय की आता हे सगळं बास झालं आणि आता ह्यातनं आपण बाहेर पडावं.
तर ह्याकडे बघण्यासाठी हा वृषालीताई तुम्ही आम्हाला एक सकारात्मक दृष्टिकोन दिलात या लेखातून, म्हणून या लेखाची आजच्या दिवशी निवड केली. तर तुम्ही तुमच्या या अनुभवाविषयी, तुमच्या या लेखाविषयी नक्की सांगा. आम्हाला सगळ्यांनाच आवडेल या निमित्ताने हे ऐकायला. मुळामध्ये माझ्या आयुष्यात हिलिंग आल्यानंतर मला त्याचं खूप महत्व जाणवलं स्वतःच्या आयुष्यामध्ये. म्हणून मी स्वतःची नोकरी सोडली महानगरपालिकेतली आणि हिलिंग सेंटर सुरू केलं. की मग माझ्या लक्षात आलं सगळ्या वेगवेगळ्या केसेस जेव्हा येत होती, माणसं वेगवेगळ्या समस्या घेऊन येत होती तेव्हा, हम्म. की या मुळाशी कुठेतरी नकारात्मक भावना आहेतच. आपली एक विचार करायची पद्धत आहे, प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतो प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा. बरोबर. त्याच्यामुळे सुद्धा अनेक गोष्टी कठीण होतात. हम्म. तर त्या सोप्या झाल्या तर बघावं. आणि म्हणून या दृष्टिकोनातून हिलिंगचा प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून मी एक पुस्तकही लिहिलं 2017 साली, त्याचं हिलिंग एक प्रकाशवाट म्हणून. अरे वा. की म्हणजे माझा हाच हे असतो की नकारात्मक भावना काढून टाका आणि सकारात्मक भावना तुम्ही कसं तुम्हाला घेता येतील जाणीवपूर्वक विचार करा. त्रयस्थ दृष्टिकोनातून स्वतःच्याच विचारांचा विचार करा, मागोवा घ्या आणि बरोबर. त्याच्यातून स्वतःला सोडवा. मला या निमित्ताने सगळ्यांना तुम्हाला हेही सांगायचं आहे की आपण नक्कीच साहित्याचं वाचन करतो मधुरवमध्ये, पण या निमित्ताने काही आपल्या आयुष्याला उपयोगी असणाऱ्या काही नवीन गोष्टी सुद्धा आपल्याला सापडल्या आणि तशीच ही आज एक गोष्ट आहे की वृषालीताई या स्वतः हिलिंग सेंटर तर चालवतातच, त्याबरोबर त्यांचाही युट्यूब चॅनल आहे आणि आपल्या सगळ्यांना भाषा ही खूप महत्वाची असते. खूप आजी आजोबा असे आहेत की जे मधुरव पाहतात आणि छान छान लिहितात त्यांचे अनुभव. त्या आजी आजोबांसाठी सुद्धा कदाचित इंग्रजी भाषेमधनं मेडिटेशन करणं म्हणा किंवा ती ऐकणं म्हणा हे टाळलं जातं या पिढीकडनं, पण म्हणून त्यांच्यासाठी किंवा त्यांच्यासारख्यांसाठी मराठीतून मेडिटेशन वृषालीताई करतात आणि त्याविषयी सुद्धा वृषालीताई तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना सांगा आणि मग आपण तुमच्या लेखावरच्या प्रतिक्रिया ऐकूया. मुळामध्ये काय माहितीये, आपण कायम जे म्हणत असतो की निगेटिव्ह इमोशन काढून टाका, पॉझिटिव्ह विचार करा, पण म्हणजे काय करा हो. हम्म. कुठला विचार हा माझ्याकरता योग्य आहे, कुठला नाही, हम्म. त्याला आपलं काही कळत नाही. हम्म. आणि समज कळलं तर मी ते साध्या सोप्या पद्धतीने कसं काय करू शकेन, हम्म. असं एक माझ्या अनुभवातून मला वाटलं. आणि म्हणून या करोनाच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळ्यांचीच मनस्थिती जेव्हा अतिशय निराशजनक आहे, तेव्हा आपण काहीतरी करावं असं मला वाटलं. म्हणून एक साध्या सोप्या पद्धतीचं मेडिटेशन युट्यूब चॅनलवर टॉक विथ युअर हॅपीनेस, तुमच्या आनंदाशी तुमचा संवाद या नावाने मी सुरू केलेला आहे. अरे वा. आणि त्याच्यामध्ये असं आहे की सुरुवातीला एक गोष्ट सांगते मी, जेणेकरून मी गोष्ट अशी आपण पटकन रिलेट होतो की आपल्याला जाणवतं हा अरे माझ्या बाबतीत पण असंच घडलंय. करेक्ट. आणि मग ती गोष्टी सांगितल्यानंतर मी त्यातली कुठली भावना आपल्याला आता नको आहे, कुठले विचार आपण सोडून द्यायचे, त्याच्यावरती तुम्हाला आणून सोडते प्रेक्षकांना. आणि मग त्याच्यानंतर एक साधारण 20-25 मिनिटाचं मेडिटेशन आहे. तर एकूण असा साधारण 35 मिनिटाचं ते टॉक विथ युअर हॅपीनेस आहे. तर सहज म्हणून सुरू केलं मी, 1-2 एपिसोड टाकून थांबू असं वाटलं, पण आता 9 एपिसोड झालेले आहेत. वा वा वा. आणि वेगवेगळ्या भावना, वेगवेगळे एपिसोड, वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. आणि आजपासून दर शनिवारी मी ते लॉन्च करते. तर आजपासनं एक मुलांकरता सुद्धा, टीनेजर्स मुलांकरता अरे वा. मी हे सुरू करते आहे. खूप छान, खूप छान. मला असं वाटतं की या निमित्ताने आम्हाला तुमची माहिती कळली आणि तुम्ही खरंच आपल्या या लेखामध्ये सुद्धा एक गोष्ट सांगून मगच आम्हाला ती दिशा दाखवली आहे तुमच्या लेखातून आणि ही खूप छान मला असं वाटतं की पद्धत आहे पोहोचण्यासाठी आणि थेट त्या विषयाला हात घालण्यासाठी. मला वाटतं रोहित आता आपण प्रतिक्रिया ऐकूया. हो नक्कीच. लता बल्लाळ आहेत, त्या म्हणतायत की जेवढी माणसं वाचू तेवढं आपलं मन संवेदनशील होतं आणि खूप छान उपाय सांगितले आहेत तुम्ही मन जपण्यासाठी. मग इथे रजनी काकू परत म्हणतायत की सुंदर लेख, आचरणात आणायला कठीण पण अशक्य अजिबात नाही, प्रयत्न नक्कीच करू. आणि माझ्या मते प्रदीप काका सुद्धा बघतायत, कारण रजनी काकूंनी लगेच पुढची एक कमेंट पाठवली आहे की अप्रतिम लेख ... प्रदीप वेलणकर असं लगेच पाठवलेलं आहे. त्यानंतर इथे नीना जठार आहेत, त्या म्हणतात अगदी पटलं तुम्ही जे म्हणालात ते, पण प्रत्यक्ष अंमलात आणणं कठीण आहे. मन साफ करायची कल्पना खूप छान आहे, उपाय सुद्धा आवडले. आणि बीना बाचल आहेत, त्या म्हणतात की किती छान शब्दात मांडलेत तुम्ही, खूप शिकण्यासारखं आहे या लेखातून. आज एक छान विचार घेऊन जाईन या मधुरव मधून. वा,
आज हे सगळे ऐकताना माझ्या असं लक्षात येतंय की आपले मधुरव सीझन 1 चे सुद्धा अनेक कुटुंबीय पाहतायत कार्यक्रम आणि आई बाबा आहेत म्हटल्यानंतर कायम त्यांच्या आशीर्वादाशिवाय माझं पहिलं पाऊल पडत नाही. आज मधुरव 2 चं पहिलं पाऊल आहे आणि ते आहेत ह्याचाही आनंद आहे. या सगळ्या प्रतिक्रिया ऐकून कसं वाटतंय वृषालीताई? खूप छान वाटतंय. म्हणजे आपण लिहितो, काही एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लिहितो. जेव्हा अशा प्रतिक्रिया येतात तेव्हा जाणवतं की नाही, जे आपल्याला म्हणायचंय ते समोरच्यापर्यंत बरोबर पोहोचलेलं आहे. वा वा. मस्त. तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव सांगा, म्हणजे ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचू दे असं मला वाटतं. आणि या निमित्ताने एक सकारात्मक ऊर्जा घेऊन मधुरव सुरू होतंय, याबद्दल तुमचेही मनापासून आभार आणि मधुरव मध्ये आलात त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. युट्यूब चॅनलचं नाव आहे वृषाली लेले. टॉक विथ युअर हॅपीनेस. तुमच्या आनंदाशी तुमचा संवाद अशी ती सिरीज आहे. 9 एपिसोड झालेले आहेत. आज 10वा मुलांकरताचा रिलीज होईल रात्री 8 वाजता. वा. आणि तुमचे पण खूप खूप आभार. खरोखर म्हणजे एवढं कौतुक करणं, ह्याचंच मला खूप कौतुक वाटतं की एवढ्या आमच्यासारख्या लोकांना बोलवून त्यांचे लेख तुम्ही स्वतः वाचून एवढे कष्ट घेऊन करताय. खूप छान, खूप छान. सकारात्मक ऊर्जा दुसरं काय आहे हो, हेच तर आहे. थँक्यू वृषालीताई, आणि तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला असं वाटतं की आता इतकी छान अशी आपली सकारात्मक ऊर्जा निर्माण झालीये आणि आपला हा नवीन सीझनही सुरू झालाय. तर एका सकारात्मक कवितेनेच मी या आपल्या कार्यक्रमाचा शेवट करणार आहे आणि ही कविता पुन्हा एकदा सावनीचीच आहे. त्यामुळे या कवितेने आपल्या कार्यक्रमाचा मी शेवट करेन. पण तरी सुद्धा तुम्ही उद्या युट्यूब चॅनलवर मधुरा वेलणकर साटम या युट्यूब चॅनलवर 6 वाजता आपला मधुरव सीझन 2 चा दुसरा एपिसोड आणि युट्यूब वरचा पहिला प्रीमियर एपिसोड पाहायला विसरू नका. आणि तुमच्या कमेंट्स तुम्ही मला फेसबुकवरही पाठवू शकता आणि युट्यूबला सुद्धा कमेंट असं सेक्शन असतं, तिथे सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. त्यामुळे हा नवीन एक प्रयत्न आम्ही करतोय मधुरव सीझन 2 चा, की रेकॉर्ड करून कथा आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय एपिसोडिक स्वरूपात. तर हा उपक्रम कसा वाटला हे नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि आता मी कविता वाचते सावनीची. आता नको पुन्हा मळब, असं कवितेचं नाव आहे. आता नको पुन्हा मळब, मोकळं आकाश असू दे. आता नको पुन्हा मळब, मोकळं आकाश असू दे. आता नवीन पालवीवर सूर्यकिरण खेळू देत. आता नको पुन्हा मळब, मोकळं आकाश असू दे. आता नवीन पालवीवर सूर्यकिरण खेळू दे. नवीन नांदी नवीन संहिता, भूमिका नवी असू दे. नवीन नांदी नवीन संहिता, भूमिका नवी असू देत. जुन्याच रंगमंचावर आता नवं पाऊल पडू दे. त्याच त्या कथा नकोत, तेच ते आशय नकोत. त्याच त्या कथा नको, तेच ते आशय नकोत. जुन्या पटलावर आता नवीन विषय झळकू दे. त्याच त्या धर्मयुद्धावर मोरपीस आता फिरू दे. त्याच त्या धर्मयुद्धावर मोरपीस आता फिरू दे. असूया नको, प्रेम आता मनामनात वाढू दे. हे खूप महत्वाचं आहे. इतकी असूया वाढलेली आहे ना, खरंच प्रेम मनामनात वाढायला हवंय. असूया नको, प्रेम आता मनामनात वाढू दे. सारीपाठ तोच असला तरी फासे नवे असू देत. सारीपाठ तोच असला तरी फासे नवे असू दे. तिरस्काराच्या खेळीपेक्षा निखळ खेळ रंगू दे. निखळ खेळणं काय असतं हे नवीन पिढीला कळायलाच हवं. आणि मला असं वाटतं की ज्यांना आम्हाला लहान मुलं आहेत, आम्ही खरंच पाहतो की या सगळ्या परिस्थितीमध्ये, टेक्नॉलॉजीच्या या जगामध्ये निखळता ही खरंच जपणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सारीपाठ तोच असला तरी फासे नवे असू दे. तिरस्काराच्या खेळीपेक्षा निखळ खेळ रंगू दे. पुन्हा तेच रामायण नको, पुन्हा तेच रामायण नको. नको तीच अग्निपरीक्षा. नवीन विचारातून आता नवी सीता जन्मू दे. विषादाच्या फेऱ्यानंतर आता नवं हास्य फुलू दे. विषादाच्या फेऱ्यानंतर आता नवं हास्य फुलू दे. तूही हस, मीही लाजते. आता नवं नातं बहरू दे. नको त्या जुन्या आवृत्त्या, त्यावरची वाळवी नको. नको त्या जुन्या आवृत्त्या, त्यावरची वाळवी नको. नवीन कोऱ्या पानावर नवी अक्षर सजू दे. नव्या कोऱ्या चौकटीवर पुन्हा नवा डाव मांडू दे. नव्या कोऱ्या चौकटीवर पुन्हा नवा डाव मांडू दे.
नवीन राजा, नवीन प्रजा पुन्हा नव्याने जिंकू दे. नवीन राजा, नवीन प्रजा पुन्हा नव्याने जिंकू दे आणि पुन्हा सगळं नव्याने नांदू दे. खरंच आता नको पुन्हा मळभ, मोकळं आकाश असू दे. आता नवीन पालवीवर सूर्यकिरण खेळू देत. खूप गोड कविता होती आणि खूप पॉझिटिव्ह होती आणि मला असं वाटलं की या कवितेने आजचा शेवट करावा. त्यामुळे आज आपण इथेच थांबणार आहोत आपल्या पहिल्या भागामध्ये. उद्याचा भाग आपण युट्यूबवर पाहणार आहोत. पण तोपर्यंत तुम्ही सगळे लिहित राहा, वाचत राहा आणि व्यक्त होत राहा. धन्यवाद.